संदीप देशपांडेंच्या विरोधात आता हक्कभंग मांडला जाणार आहे। कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी ही माहिती दिली। देशपांडेंचं विधान संस्कृतीला अशोभनीय आहे, राज ठाकरेंनी त्यांना समज द्यावी असं सुद्धा पाटील यांनी म्हटलं। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला जाणार आहे अशी माहिती कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली। देशपांडेंचं विधान संस्कृतीला अशोभनीय असून राज ठाकरेंनी त्यांना समज द्यावी असं देखील गुलाबराव पाटलांनी म्हटलं। संदीप देशपांडे सुद्धा या सभागृहाचे एका काळामध्ये सभासद राहिलेले आहे। त्यामुळे महाराष्ट्राचं हे सर्वोच्च सभागृह आहे आणि या सभागृहाच्या लोकांमध्ये बसलेल्यांना शंड म्हणणं मला तरी वाटतं की हे संस्कृतीला शोभून नाही आहे। त्यांना त्यांच्यापेक्षा आपल्याला जास्त वाईट बोलता येतं, पण शेवटी प्लॅटफॉर्मवर आपली बाजू मांडणं आणि कोणाला शंड म्हणणं याच्याने जर त्यांना पुशारकी वाटत असेल तर मग बाकीच्या गोष्टी खालच्या लेवलवर जाऊन आम्हालाही बोलता येऊ शकतात। सभागृहाचा अपमान आहे। येणाऱ्या काळामध्ये बरेच आमदार याच्यावर हक्कभंग मांडल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा माझा विश्वास आहे।